हॅलो. हा, काय झालं? फोन का केला? काय झालं तिकडे? सगळं ठीक आहे ना? म्हणजे प्रीतीताई काही बोलली नाही ना? पुरुषोत्तम काका ओरडले नाहीत ना? काय झालं नीट सांग मला. फोन का केलायस? अरे बोल ना बाबा, फोन का केलायस? अगं गप्पा बस, गप्पा बस. अगं काय मुलगी आहेस तू? अगं मला बोलू दिलंस तर मी बोलणार आहे ना. मध्ये श्वास घ्यायलाही जागा देत नाहीयेस तू. कसं बोलू मी? आणि म्हणते बोलत का नाहीयेस? ऐक आता मी काय म्हणतोय ते. इथे घरी सगळं व्यवस्थित आहे. प्रीती वहिनी ठीक आहे, काही झालं नाहीये. इथे कुठलाही तमाशा झालेला नाहीये. बाबांनी मला अजून बघितलं नाहीये. घरी सगळं ओके आहे. कळलं आता? हॅलो हॅलो मीटर. हा बोल. अरे हा बोल म्हणजे काय? मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली ऐकलीस का? नाही ऐकलं. का? का म्हणजे? इतक्या जोरात ओरडलास, कानाचे पडदे फाटले माझे. कोण एवढ्या जोरात बोलतं का? अगं पण मग तू एका पाठोपाठ सलग प्रश्न विचारतेस, मागे वाघ लागल्यासारखा. समोरच्या माणसाला सुद्धा बोलायचा चान्स द्यायचा असतो, हे शिकवलं नाहीये का तुला? हा ठीक आहे, बोल. बरोबर आहे का? बरोबर आहे. स्वतःची चूक आहे हे कळल्यावर बरोबर शांत व्हायचं, हो ना? कळलं ना आता. मी गप्प बसले ना. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? मी बोलले तरी तुला प्रॉब्लेम, नाही बोलले तरी प्रॉब्लेम, शांत बसले तरी प्रॉब्लेम. अरे काय झालं ते सांग ना, मुद्दा सांग ना. सगळं ठीक आहे ना तिकडे? अगं इकडे सगळं फर्स्ट क्लास आहे. मी ऍक्च्युली तुला फोन केला होता काहीतरी वेगळं सांगण्यासाठी. हॅलो. हा बोल आता. अरे तू रिप्लाय नाही केला तर मला कसं कळणार आहे? ऐकते बाबा, बोल ना. बोल बोल लवकर बोल. मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. हॅलो. काय? अरे कान फुटलेत का तुझे? का अशी वागतेस? तुला ऐकू नाही आलं का मी काय म्हणतोय ते? मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. बाप रे, दीप गायकवाडांना मला थँक्यू म्हणायचंय. पण कशासाठी? अगं अगं तू का ओरडतीयस? मला ऐकू येत आहे. मग मी तेच म्हणतेय, मला पण ऐकू येतंय. तू जरा नॉर्मल बोल. ओके बोल. हा, आता किती बरं वाटलं. मी हळू बोलल्यामुळे ना? नाही 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 नाही, काय ना, हळू बोलल्यामुळे नाही बरं वाटलं. तू थँक्यू म्हणालास ना, त्याच्यामुळे बरं वाटलं. पण तू मला थँक्यू बोलतोयस हे आश्चर्यच आहे. स्वप्नात तर नाहीये ना मी? नाही नाही, मी खरंच थँक्यू म्हणतोय. अरे हो, बोलतोयस बरोबर, पण का म्हणतोयस थँक्यू? कालच्यासाठी. खरं तर तुम्हाला विनाकारण इकडनं तिकडे तिकडनं इकडे फिरवत होतीस आणि मी त्यामुळे तुझ्यावर चिडचिड केली. पण तू परिस्थिती ओळखून रात्र होईपर्यंत मला घराबाहेर ठेवलं आणि हे किती गरजेचं होतं हे मला आत्ता कळतंय. आणि मी तुला आधीही सांगितलंय, मला कोणाचेही उपकार ठेवायला आवडत नाही. त्यामुळे मी तुला थँक्यू बोलून रिकामा होतोय. नाही नाही, तू म्हणतोयस एवढं सगळं म्हणून म्हणते यू आर मोस्ट वेलकम. पण काय ना, हे असं दुसऱ्यांदा होतंय बरं का. म्हणजे मी तुझी मदत करते, तू मला थँक्यू म्हणतोस, आता ते सवयीचं झालंय अगदी, नाही?